हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। एकीकडे महिला आरक्षणाला विरोध, दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद। राहुल गांधींची दुटप्पी भूमिका, पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। नागपूरमधील कार्यक्रम पैसे देऊन आणलेल्या लोकांचा नव्हता, महाराष्ट्राची खरी जेन झी कार्यक्रमात होती। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। मतं विकत घेण्यासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचं काय? बिहारमध्ये दिलेले पैसे आणि भाजपचे सर्व कार्यक्रम हाच खरा पेड इव्हेंट। राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील टीकेनंतर राऊतांचा पलटवार। मुख्यमंत्री झालो ही संविधानाची ताकद, राजकारण व्यवसाय नाही ते मिशन। नागपूरमध्ये जेनसींसोबतच्या संवादात मुख्यमंत्री फडणवीसांनी उलगडला राजकीय प्रवास। महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी मिशन मोडवर काम करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। शाळांचं आधुनिकीकरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश। शरद पवारांनी 29 तारखेला बोलावली पक्षाच्या कोर कमिटीची बैठक, पक्षाची पुढील वाटचाल आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून दखल, महापौर रितू तावडे आणि भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांचीही नोंद, नेत्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष। मोर्चा कापूरहोळ परिसरात पुणे सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, सुप्रिया सुळेंचा आंदोलनाला पाठिंबा, मोंगवली गावात होणारा हाय व्होल्टेज सबस्टेशनचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी। मुंबईच्या भुलेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू तर 5 जण जखमी। मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्ती कोसळली, स्थानिकांचा दावा। हिमाचल प्रदेशात नागनाला ओढ्यात भीषण दरड कोसळली, सुदैवानं जीवितहानी टळली। नागनाला ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं परिसरात भीतीचं वातावरण।